ॐ साईश्वराय विद्महे सत्यदेवाय धीमहि तन्नः सर्वः प्रचोदयात्। 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 गणानां त्वां गणपतिगुं भवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनशृण्वन्नोतिभिः सीदसादनम् प्रणो देवी सरस्वती वाजिर्भिर्वाजिनीवती धीरामवित्र्यवतु गणेशाय नमः सरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः हरि ओम साईश्वराय विद्महे सत्यदेवाय धीमहि तन्नः सर्वः प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। साईराम। ओम श्री साईराम। श्री सत्यसाई सेवा संघटना महाराष्ट्रातर्फे मी सोनल क्षीरसागर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। काही दिवसांपासून आपल्या मेसेज बॉक्स मध्ये येणाऱ्या प्रोग्राम फ्लायर्समुळे मग सगळ्यांनाच कल्पना आलीच असेल की आजच्या पाहुण्या वक्त्या डॉक्टर अंजलीताई राजवाडे आपल्याला रोग प्रतिकार शक्ती कशी वाढवावी या विषयावर मार्गदर्शन करणार आहे। पण त्यापूर्वी श्री सत्यसाई सेवा संघटना आणि तिचे कार्य याबद्दल मी थोडक्यात माहिती सांगते। भगवान श्री सत्यसाई बाबांच्या आशीर्वादाने ही सेवाभावी संघटना गेली 60 वर्षे आध्यात्मिक, शैक्षणिक आणि सेवा क्षेत्रात अविरत कार्यरत आहे। माता व बाल संगोपन हा कार्यक्रम याच सेवेचा एक भाग आहे। या अंतर्गत आम्ही शहरी आणि ग्रामीण भागातील महिला आणि मुले यांचा शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक विकासाचा प्रयत्न करतो। मला आशा आहे की आजच्या कार्यक्रमामुळे आपल्या ज्ञानात भर पडून याचा उपयोग आपण माता व बाल संगोपन या कार्यक्रमाद्वारे सर्व महिलांपर्यंत ही मोलाची माहिती पोहोचवू शकू। अंजलीताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे। आपल्या बिझी शेड्यूल मधून तुम्ही आजच्या प्रोग्रामसाठी वेळ काढला त्याबद्दल खूप धन्यवाद। साईराम सातपुते काका, आपले राज्याध्यक्ष माननीय श्री सातपुते काका, तुमचं खूप खूप स्वागत।
अंजलीताईंचं स्वागत करताना मला कवितेच्या काही ओळी म्हणाव्याशा वाटतात. मृग नक्षत्र लागता बळीराजा प्रतीक्षा असते पावसाची, तसेच यशस्वी करण्या कार्यक्रम प्रतीक्षा होती आपल्या आगमनाची. झाले आपुले आगमन, प्रफुल्लित झाले मन, आपल्या स्वागताने सुरू करते कार्यक्रम. आज प्रमुख वक्त्या म्हणून लाभलेल्या डॉक्टर अंजलीताई राजवाडे यांचा परिचय करून देण्याकरिता निवडले हे मी माझे भाग्यच समजते. आज अंजलीताई यांचा परिचय करून देताना शब्दही कमी पडतील, तरीही एक औपचारिकता म्हणून त्यांचा परिचय करून देण्याचा मी प्रयत्न करते. अंजलीताई RDG कॉलेज अकोला येथे गृह अर्थशास्त्र विभागात कार्यरत असून या विभागाच्या त्या HOD म्हणजेच हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत. त्यांचे संशोधनपर बरेच महत्वपूर्ण कार्य असून शैक्षणिक क्षेत्रात बऱ्याच विद्यापीठात त्यांचे मोलाचे कार्य आहे. UGC नवी दिल्लीच्या NSQF म्हणजेच नॅशनल स्किल क्वालिटी फ्रेमवर्कच्या अंतर्गत कौशल्य विकास अभ्यासक्रम, आरोग्य काळजी आणि पोषणच्या समन्वयक म्हणून त्यांचे कार्य आहे. त्यांच्या कार्यामुळे सामाजिक योगदानामध्ये त्यांचे नाव सतत पुढे असल्याचे दिसते. असे व्यक्तिमत्व आज आपल्याला प्रमुख वक्ता आणि मार्गदर्शक म्हणून लाभले आहे हे आपले अहोभाग्यच आहे. तेव्हा अंजलीताईंना मी विनंती करते की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाने आमच्या ज्ञानात भर घालावी. अंजलीताई. ओम श्री साईराम. SSS माता आणि बाल संगोपन महाराष्ट्र विभाग यांचा आज महिला दिन 19 नोव्हेंबर महिला दिन म्हणून तुम्ही साजरा करता. माझ्या सगळ्या साई सख्यांना माझा मनपूर्वक नमस्कार. प्रिया, मनपूर्वक नमस्कार. विद्येची देवता आणि मा सरस्वती हिला मी आधी खरं तर नमन करते. आहारशास्त्राची देवता म्हणजे मा अन्नपूर्णा आणि श्री साईराम यांना देखील मी नमन करते. आणि माझ्या आजच्या या जे माझं थोडस ज्ञान आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याला मी सुरुवात करते. आजचा आपला विषय आहे प्रतिकार शक्ती वर्धक आहार आणि व्यायाम. तर आता बेसिकली आपण सगळ्यांना माहितीये की कोविड-19 पॅन्डेमिक मध्ये आपण सगळेजण आता सध्या सुद्धा सगळ्यांना त्याचं एक थोडं बहुत टेन्शन आहेच. आणि यामध्ये ज्यांची इम्युनिटी चांगली त्यांना म्हणजे प्रतिकार शक्ती, इम्युनिटी म्हणजे प्रतिकार शक्ती, ज्यांची चांगली त्यांना याच्यापासून त्रास थोडा कमी झाला, किंवा ज्यांची इम्युनिटी तेवढी चांगली नव्हती ते या आजाराला बऱ्याच अंशी बळी पडले. तर आता नेमकं म्हणायचं काय आहे की बघा, सगळ्यात महत्वाचे मुद्दे हे आहेत की आज तागायत या कोविड वॅक्सिन जे आपण घेतोय ते एक तर 100% त्याचं वॅक्सिनेशन झालेलं नाही. आणि यावर या आजारावर जे करोना म्हणतोय आपण, या आजारावर कुठल्याही प्रकारचं औषध 100% काम करणारं उपलब्ध नाही. वॅक्सिन घेतलं तरी सुद्धा त्याचा 100% इफेक्ट येईल असं नाही. त्यामुळे उत्तम मार्ग हा असतो की आपण डिफेन्स करायचा, स्वतःचा बचाव करायचा. कशानी? तर आपली इम्युनिटी म्हणजे प्रतिकार शक्ती वाढवायची. मग इम्युनिटी म्हणजे नेमकं काय? तर इम्युनिटी म्हणजे आपली एबिलिटी. कोणती एबिलिटी आपली? टू अवॉइड और नॉट टू बी अफेक्टेड बाय अ डिसीज ऑफ इन्फेक्टिव्ह ओरिजिन. ज्याचं इन्फेक्शन होऊ शकतं, ज्यांनी त्रास होऊ शकतं, अशा कोणत्याही रोगाला, अशा कोणत्याही व्हायरसला, अशा कोणत्याही बॅक्टेरियाला जेव्हा आपलं शरीर साथ देत नाही किंवा आपलं शरीर ते आपल्या त्या व्हायरस सोबत लढतं आणि जिंकतं, म्हणजे आपली इम्युनिटी चांगली आहे, आपली प्रतिकार शक्ती चांगली आहे. आपली प्रतिकार शक्ती जी आहे ना ती 4 प्रकारची आहे बघा. इनेट इम्युनिटी म्हणजे आपण जन्मतःच ही इम्युनिटी घेऊन येतो. हे आपल्या आई वडिलांच्या जीन्स मधून आपल्याला प्राप्त होते. पॅसिव्ह इम्युनिटी म्हणजे आईकडून बाळाला मिळणारी इम्युनिटी. आईकडून बाळाला मिळणारी इम्युनिटी.
आता याचं म्हणजे कसं सांगता येईल बघा, आपण जे गॅमा ग्लोब्युलिन इंजेक्शन घेतो त्याच्यामुळे इम्युनिटी येते, किंवा ड्युरिंग प्रेग्नन्सी DPT नावाचं वॅक्सिन दिलं जातं. डी म्हणजे डिप्थेरिया, पी म्हणजे पर्ट्युसिस ज्याला आपण डांग्या खोकला म्हणतो, आणि टी म्हणजे टिटॅनस. तर हे आईला इंजेक्शन दिल्या जातं आणि त्यातून बाळाला ती इम्युनिटी मिळते, म्हणजे ही आहे पॅसिव्ह इम्युनिटी. तिसरं म्हणजे इम्युनायझेशन इंड्युस्ड इम्युनिटी, म्हणजे आपण वेगवेगळे जन्माला आल्यानंतर सुद्धा वेगवेगळे इम्युनायझेशन घेतो. आपण आता सगळ्यांनी कोरोनाचं वॅक्सिनेशन घेतलंय, ही सुद्धा इम्युनायझेशन आहे एक प्रकारचं, आणि आपण सगळे वॅक्सिन्स घेत आलेलो आहे, तर ती इम्युनिटी म्हणजे इम्युनायझेशननी आलेली इम्युनिटी. आणि चौथी जी आज आपल्याला मेन विषय आहे आपला, दॅट इज ऍडॅप्टिव्ह इम्युनिटी. आणि ऍडॅप्टिव्ह इम्युनिटी म्हणजे प्रोटेक्शन ऍज वी ग्रो अँड किंवा ऍज वी लिव्ह. आपण जसं जसं जगत जातो तशी तशी जी इम्युनिटी आपल्याला प्राप्त होते त्याला म्हटलं जातं ऍडॅप्टिव्ह इम्युनिटी. मग आपला आहार जर सकस असेल, आपली लाईफस्टाईल जर चांगली असेल, तर आपली ऍडॅप्टिव्ह इम्युनिटी पण चांगली असते. म्हणून ऍडॅप्टिव्ह इम्युनिटी कशी वाढवायची त्याकरताच आज आपण इथे जमलो आहे. आजच्या माझ्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला डिफेन्स कसा करायचा याचे 5 मुद्दे आहेत. एक म्हणजे समतोल आहार, दुसरा म्हणजे इम्युनिटी बुस्टिंग फूड खायचे, तिसरं म्हणजे ऑक्सिजन रॅडिकल ऍब्सॉर्प्शन कपॅसिटी ज्या अन्नाची जास्त आहे असं अन्न खायचं, चौथं म्हणजे स्ट्रेस रिलीजिंग फूड म्हणजे की ताण कमी करणारे अन्न पदार्थ खायचे, आणि 5वं म्हणजे इम्युनिटी सिस्टीमला बूस्ट करणारे व्यायाम करायचा. व्यायाम सगळे करतात, पण इम्युनिटी सिस्टीमचा वेगळा व्यायाम असतो, तो मी आज तुम्हाला इथे व्हिडिओ दाखवणार आहे. त्यातला पहिला मुद्दा म्हणजे समतोल आहार. समतोल आहार म्हणजे आपण जितकं काम करतो तेवढंच खाण्याचा आपण हकदार असतो. काम करून आपण एनर्जी कन्झ्युम करतो, म्हणजे एनर्जी आपली वापरल्या जाते, युटिलाइज करतो, आणि आपण तेवढंच खाऊ शकतो. थोडक्यात काय आहे, इथे 3 चित्र आहे बघा. पहिली जी स्त्री आहे जी दाखवली आहे मी ग्रीन साडीमध्ये, ती काय करते, काम जास्त करते, त्या मानाने अन्न कमी खाते, त्यामुळे ती खूप बारीक आहे. तिसऱ्या नंबरची ब्लू साडीतली स्त्री आहे, ती उलट करते, ती काम कमी करते आणि खाते जास्त, तर त्यामुळे ती थोडीशी स्थूल दिसते. आणि मधली जी दाखवली आहे व्हायोलेट कलरच्या साडीतली, ती काय करते, काम आणि खाणं साधारणपणे समतोल ठेवते. समतोल म्हणजे प्रत्येकाचा समतोल अन्नाची कन्सेप्ट वेगळी आहे. इट डिपेंड्स ऑन आपण स्त्री आहोत की पुरुष आहोत, आपलं वय काय आहे, आपल्याला काही आजार आहेत का, आपली उंची किती आहे, या सगळ्या गोष्टींवरनं प्रत्येकाचं वेगवेगळं बॅलन्स आहार निघतो. पण इन जनरल आपण असं म्हणू शकतो की जेवढे न्यूट्रिएंट्स आपल्याला काय काय पाहिजे, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट, विटॅमिन, मिनरल आणि पाणी, म्हणजे प्रथिन, स्निग्ध आणि प्रथिन, स्निग्ध, कर्बोदक, जीवनसत्व, खनिज आणि पाणी, हे 6 आपले पोषक तत्व आहे. हे योग्य प्रमाणामध्ये आपण खाल्ले पाहिजे. आणि साधारणपणे त्यांचं प्रमाण सुद्धा इट व्हेरीज फ्रॉम पर्सन टू पर्सन. मुळात लठ्ठ असलेल्या व्यक्तीचं प्रमाण वेगळं आहे, मुळात बारीक असलेल्या व्यक्तीचं प्रमाण वेगळं आहे, स्त्री असेल तर वेगळं, पुरुष असेल तर वेगळं, लहान असू तर वेगळं, मोठं असेल तर वेगळं. आपण कोणत्या स्वरूपाचं काम करतो त्याप्रमाणे सुद्धा बदलतं. मध्यम स्वरूपाचं जर आपण काम करत असू तर, किंवा जास्त म्हणजे ज्याला आपण म्हणतो मजूर वर्ग जे काम करतो तसं जर काही करत असू, किंवा अगदीच बैठ्या स्वरूपाचं आपण काम करत असू, तर याच्याप्रमाणे आपली दैनंदिन गरज बदलते. आयडियल गरज जी आहे ती बदलत असते. आपण एक उदाहरणार्थ घेऊया की साधारण मध्यम स्वरूपाचं काम करणारी स्त्री, जिची उंची साधारण 5 फूट 2 इंच ते 3 इंच आहे आणि जिचं वजन साधारणतः 65 किलो आहे, तिला रोज 2000 कॅलरीजची गरज असते. मग तिने या 2000 कॅलरीज अशा खायच्या की त्यामधनं कर्बोदक, स्निग्ध, जीवनसत्व, खनिज, पाणी आणि प्रथिन हे सगळं मिळेल. बरेचदा मला कॉलेज गोईंग स्टुडंट्स विचारतात की मॅडम ठीक आहे ना, आम्हाला 1700 कॅलरीजचा प्लॅन घ्यायचा आहे
आम्ही असं करतो 2 पिझ्झा खातो आणि 1700 कॅलरीज घेतो. असं चालणार नाही, कारण त्या पिझ्झा मधनं सगळी पोषक तत्व मिळणार नाही. म्हणजे सगळी पोषक तत्व जर आपण शाकाहारी भोजन घेत असू तर वरण, भात, भाजी, कढी, एखादी स्प्राउटेड उसळ म्हणजे मटकी म्हणा किंवा चवळी अशी उसळ आणि मग थोडासा भात, हे जेव्हा आणि चटणी कोशिंबीर, हे जेव्हा आपण खातो त्यावेळेला आपल्याला संपूर्ण समतोल आहार मिळतो. हे साधारण बॅलन्स डाएटचं चित्र आहे. आणि आपण साधारण आहार कसा घ्यायचा, आपण जो काही मुळामध्ये एक लक्षात ठेवायचं, पोटभर अगदी डच्च पोट भरून ढेकर येईपर्यंत कधीही जेवायचं नाही. अंदाजाने पोटाचे 4 हिस्से करायचे, त्यापैकी 2च हिस्से जेवणाने भरायचे, 1 हिस्सा पाण्याने भरायचा आणि 1 हिस्सा कायम रिकामा ठेवायचा. म्हणजे जेवायला बसल्यानंतर फक्त अर्ध पोट भरेल एवढंच अन्न खायचं असतं. आणि कोणतं अन्न, ज्याच्यामध्ये साधारणपणे फळं आणि भाज्या ह्या 40% असल्या पाहिजे. आपल्या आहाराच्या 40% आपण फळं आणि भाज्यांना वेटेज दिलं पाहिजे. प्रथिनांना 25%, कार्बोहायड्रेट 25% आणि स्निग्ध पदार्थ 10%. हे खरं आपण असं खायला पाहिजे. परंतु अनफॉर्च्युनेटली असं दिसतं की आपण एक्झॅक्टली याच्या उलट करतो. फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्सला हार्डली 10 ते 20% देतो, प्रथिनांना तर 10% दिलं जातं, कार्बोहायड्रेटला 25च्या ऐवजी कधी कधी जास्त दिलं जातं आणि फॅट्स मात्र 70% आपल्या आहारामध्ये घेतल्या जातात. आणि त्यामुळेच आपल्याला सगळे प्रॉब्लेम होतात. म्हणून आपण हे जे प्रमाण इथे स्क्रीनवर दिसतंय त्या प्रमाणामध्ये जर आहार घेतला तर आणि तरच तो समतोल आहार होणार आहे. दुसरं आता आपला मुद्दा आहे इम्युनिटी, कारण आपलं आजचं लेक्चर हे इम्युनिटी बुस्टिंगवर आहे. त्यामुळे इम्युनिटी बूस्टर फूड्स चित्रांवरनं स्पष्ट दिसत असेल की सगळ्यात पहिले आपण घेतली आहेत फळं आणि मेनली आंबट फळं घेतलेली आहेत. तर आणि भाज्या, दुसरं चित्र भाज्यांचं आहे. यांमुळे हे जर आपण नीट खाल्ल्या तर आपलं श्वेत रक्तपेशी WBC व्हाईट ब्लड सेल्स चांगल्या निर्माण होतात आणि त्या जर का चांगल्या निर्माण झाल्या तर आपली इम्युनिटी वाढते. म्हणजे त्या श्वेत रक्त WBC जर चांगले असले तर आपली इम्युनिटी, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. म्हणून आपण भाज्या आणि फळांचं सेवन चांगल्या मात्रेमध्ये रोज करायला हवं. तिसरं चित्र पल्सेस आणि लेग्युम्स म्हणजे डाळी आणि कडधान्य यांच्यामध्ये खूप कारण व्हेजिटेरियन शाकाहारी भोजनामध्ये आपल्याला हेच प्रथिनाचा स्रोत आहे. त्यामुळे आपण डाळी आणि कडधान्य यांचं सेवन जर चांगलं केलं तर चांगल्या क्वालिटीचं प्रथिन आपल्याला मिळत जातं. आणि सगळे अँटीबायोटिक्स जे असतात, जे आपल्या शरीरामध्ये लढतात, लढाईचं काम करतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात, हे प्रोटीनचे बनलेले असतात. त्यामुळे जर प्रोटीन चांगलं खाल्लं तर आपल्या सगळ्या अँटीबॉडीज ज्या आहेत त्या चांगल्या सक्षम होतील, त्यांना चांगला आहार मिळेल, त्यामुळे त्या चांगल्या व्हायरसच्या विरुद्ध, बॅक्टेरियाच्या विरुद्ध लढतील. त्यानंतर नेक्स्ट इज लसूण. लसणामध्ये ॲलिसिन नावाचा एक सल्फर कंटेनिंग कंपाऊंड असतो आणि हा जो ॲलिसिन आहे ना, हा अँटी मायक्रोबियल आहे. म्हणजे मायक्रोब्स जे असतात, सूक्ष्म जीवाणू, यांच्या विरोधात काम करतो. त्यामुळे कारण लसणामध्ये ॲलिसिन नावाचा एक घटक आहे जो अँटी मायक्रोबियल आहे. त्यामुळे लसूण जर आपण खाल्ला तर आपल्याला अँटी मायक्रोबियल म्हणजे सूक्ष्म जीवाणूंपासून शरीराला संरक्षण मिळतं. दही किंवा ताक, तर दह्यामध्ये दही किंवा ताक खाल्लं, एक तर त्यातनं प्रथिनं मिळतात, दुसरी गोष्ट आपल्या शरीराचा जो मायक्रोबियल फ्लोरा असतो तो उत्तम राहतो. मायक्रोबियल फ्लोरा म्हणजे पचन शक्ती वगैरे आपली चांगली होते, त्यामुळे आपली तब्येत चांगली राहते. आणि त्याच्यासाठी म्हणून आपण दही किंवा ताक रोजच्या आहारामध्ये घेतलं पाहिजे. स्प्राउटेड उसळ, स्प्राउट जे असतात म्हणजे कडधान्यांना जेव्हा आपण भिजवतो, बांधतो रात्री, त्यावेळेला त्याचे स्प्राउट्स तयार होतात आणि ते जे स्प्राउट्स आहे दे आर व्हेरी रिच इन प्रोटीन अँड व्हिटॅमिन C.
जीवनसत्व क त्यामध्ये वाढतं. त्यामुळे आपोआप परत आपल्याला ते जर खाल्लं तर आपली इम्युनिटी वाढते. बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की आम्ही जर हे स्प्राउट्स खाल्ले तर आमच्या पोटाला गुब्बारा येतो, आम्हाला ते सहन होत नाही. अगदी मान्य आहे मला, पण त्याचा एक इलाज आहे. आपण स्प्राउट्स कधीही रात्री भिजवायचे नाही. स्प्राउट्स करता म्हणून कडधान्य सकाळी भिजवायचं आणि त्यातलं पाणी 1-1 तासांनी बदलत जायचं. म्हणजे गॅस प्रोड्युसिंग एजंट जो आहे तो निघून जातो आणि शेवटी साधारण 8 तासांनी संध्याकाळी किंवा रात्री ते एकदा पाणी बदलून स्वच्छ धुवून मलमलच्या कपड्यामध्ये बांधून ठेवायचं. आणि मग असे जर स्प्राउट्स खाल्ले तर आपल्याला गॅसचा त्रास होणार नाही, पोटाला गुब्बारा येणार नाही. नेक्स्ट इज जिंजर म्हणजे अद्रक. या अद्रकामध्ये अगदी जादू आहे. या अद्रकाला तर आपण खूपच महत्व दिलं पाहिजे, कारण यामध्ये जिंगरॉल आणि जिंगरसॉन नावाचे 2 घटक आहेत आणि हे दोघही जण 2 गोष्टी करतात. एक तर ते व्हायरसची एंट्री शरीरामध्ये होऊ देत नाही, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, यदा कदाचित व्हायरस आलाच तर त्या व्हायरसचं मल्टिप्लिकेशन म्हणजे त्याची वाढ होऊ देत नाही, ग्रोथ होऊ देत नाही. कारण म्हणजे 1चे 2, 2चे 4, 4चे 8 ते होऊ देत नाही. कारण अद्रक हे अत्यंत गुणकारी, ज्यामध्ये जिंगरॉल आणि जिंगरोन असे जे 2 घटक आहेत, त्याच्यामुळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा व्हायरसची एंट्री प्रिव्हेंट करतात किंवा अदर एंटर झालेही व्हायरस, म्हणजे जसं आता करोना व्हायरस आहे तसं जर व्हायरस एंटर झालंही चुकून तर त्याची ग्रोथ होत नाही, त्यामुळे तो पसरत नाही आपल्या शरीरामध्ये. त्यामुळे हे अत्यंत महत्वाचं आहे. तुलसी, सगळ्यांच्याच घरी तुळशीचं झाड असतं, पण त्याला फक्त दैवी स्थान दिलेलं आहे, त्याचा आपण उपयोग केला पाहिजे. तुळशीमुळे काय होतं, तुळशी, कोणाचा तरी माईक ऑन आहे, तुळशीमध्ये प्लीज माईक बंद करा. तुळशीमध्ये टी हेल्पर नावाचे लिम्फोसाइट्स असतात आणि हे जे लिम्फोसाइट्स आहे हे इम्युनिटी वाढवतात. म्हणून आपण सगळ्यांनी रोज सकाळी आणि एकदा संध्याकाळी तुळशीची निदान 10-10 पानं धुवून घ्यायची आणि त्याला अक्षरशः दातांनी चावायचं. लहान मुलं असतील तर त्यांना आपण कुटून घेऊन त्याचा रस आणि त्यामध्ये थोडासा मध घालून आपण देऊ शकतो, कारण तुळस थोडी तिखट असते, त्यामुळे आपण त्यामध्ये मध घालून त्यांना देऊ शकतो. नेक्स्ट इज पुदिना. पुदिना हे स्ट्रॉंग अँटीऑक्सिडंट आहे. अँटीऑक्सिडंट म्हणजे आपल्या शरीरामध्ये इतक्या प्रक्रिया होत असतात आणि त्या प्रत्येक प्रक्रियेमध्ये आतमध्ये फ्री रॅडिकल रिलीज होत असतात. आता हे फ्री रॅडिकल जेव्हा रिलीज होतात आणि जर त्या आपल्या शरीरात अँटीऑक्सिडंट नसतील तर ते फ्री रॅडिकल विरघळत नाही, कारण फ्री रॅडिकलला विरघळायला अँटीऑक्सिडंट्स हवे असतात आणि ते नसेल तर विरघळत नाहीत हे फ्री रॅडिकल्स. आणि मग काय होतं माहितीये का, ह्याच फ्री रॅडिकलला जमून खूप जमतात, 1, 2, 3, 4, 5, 6 असंख्य जमतात आणि याच्यापासून आपल्या शरीरामध्ये कॅन्सर सारखे आजार उद्भवतात. म्हणून आपण पुदिन्याचं सेवन सुद्धा आपल्याला ज्या पद्धतीने योग्य वाटतं, एक तर पानं चावून खा किंवा पानं धुवून घ्या, तोडा आणि ती पाण्यामध्ये घाला, प्यायच्या पाण्यामध्ये, आणि ते पाणी आणि पुदिन्याचं पान आपण खाऊ शकतो. आणि ते असं पाणी जर आपण प्यायलो तर आपल्या शरीराला प्युअर केल्यासारखं, डिटॉक्स केल्यासारखा इफेक्ट येतो. आणि तोच रोल आपल्या गवती चहाचा सुद्धा आहे. म्हणून प्रत्येकाने आपल्या घरी कुंडीमध्ये किंवा घरच्या परसबागेमध्ये ह्या गोष्टींचं नक्कीच रोपण करायला हवं, जे आपल्या शरीराला फायद्याचे आहे. आपण भरपूर प्रमाणामध्ये पाणी प्यायला हवं. पाणी प्यायलो तर टॉक्सिक एलिमेंट तसेच आपल्या शरीरातनं बाहेर पडून जातात युरिनच्या माध्यमातून. त्यामुळे दिवसाला किमान 3 लिटर म्हणजे फ्रीजच्या 4 बाटल्या पाणी आपण प्यायलो पाहिजे. हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचंय आणि भरपूर पाण्याचं सेवन करायचंय. त्यानंतर आहे कोकोनट ऑइल म्हणजे खोबऱ्याचं तेल. हे जे कोकोनट ऑइल आहे ना, यामध्ये 2 घटक आहेत, लॉरिक ऍसिड आणि कॅप्रिलिक ऍसिड. हे जे लॉरिक ऍसिड आहे हे आपला म्हणजे त्याचं पचन होतं आणि त्याचं मोनोलॉरिन तयार होतं आणि हे मोनोलॉरिन
आणि कॅप्रिलिक ऍसिड हे दोघं जण मिळून बॅक्टेरियाला किंवा व्हायरसला मारून टाकतात. बॅक्टेरिया किंवा व्हायरसला मारण्याचं काम या कोकोनट ऑइल मधले लॉरिक ऍसिड आणि कॅप्रिलिक ऍसिड करत असतात. म्हणजे मग हे आपल्याला तेल घेणं आवश्यक आहे. साधा अगदी आहे. सकाळी 1 चमचा हे तेल आपण तसंच पिऊन घेऊ शकतो, किंवा आपण जेवणामध्ये जी चटणी वगैरे घेतो त्यावर हे तेल घालता येतं, किंवा भाजीवर सुद्धा घालता येईल. पण कढई मधल्या भाजीत घालायचं नाही. आपल्या पानामध्ये जेव्हा आपण भाजी घेतो त्यावेळेला या भाजीवर घाला, किंवा तसंच 1 चमचा सकाळी 1 चमचा संध्याकाळी हे जर तेल प्यायलो तर आपल्याला सध्या जी भीती वाटते ती त्याच्यापासून आपलं संरक्षण होईल. आणि एकदा हा कोरोना गेल्यानंतर दिवसातनं एकदा जरी प्यायलो तरी सुद्धा चालण्यासारखं आहे, कारण ते बॅक्टेरियाला आणि व्हायरसला मारून टाकतात. त्यामुळे आपल्याला ते पिणं आवश्यक आहे. तर हे एवढे होते अन्न पदार्थ जे की आपल्याला इम्युनिटी देतात. असा पण काढा आपण बनवू शकतो, पण कृपया नोंद घ्या, काढा हा दिवसाला एकदाच, आणि तोही अर्धा कप किंवा अर्धा ग्लास. आपल्याला जेवढा सूट होतो तेवढाच आपण प्यायचा आहे. सतत काढा पीत बसायचं नाहीये दिवसभर. साधारण 5 कप पाणी घ्या, त्यामध्ये 1 मूठ धणे, 4 लवंगा, 3 इंचाची दालचिनी, अर्धी जुडी गवती चहा घाला, 2 इंच अद्रक घाला, 1 चमचा सुंठ घाला. हे मिश्रण चांगलं उकळा. त्याचं साधारण 3 कप होईल इथपर्यंत उकळा. त्यानंतर हा काढा गाळून तुम्हाला पिता येऊ शकतो. गरजेप्रमाणे तुम्ही त्यामध्ये साखर घालू शकता. हा एक काढा आहे. किंवा दुसरा काढा, मुद्दाम हा डेव्हलप केलेला काढा आहे, कारण आपल्याला चहाची इतकी सवय झालेली असते की आपल्याला चहा नाही प्यायलो तर त्रास होतो. म्हणून हा चहाला पूरक असा काढा आहे की ज्यामध्ये आपण धणे घेतलंय. मी लार्ज स्केल मध्ये बनवून ठेवा म्हणते. धणे घ्यायचं अर्धा कप, जिरं घ्यायचं 1/4 कप, मिरं घ्यायचं 2 लहान चमचे, बडीशोप घ्यायची 1 लहान चमचा, वेलची 5 ते 6 आणि लवंग 12 ते 15. या सगळ्यांना थोडंसं हलकं भाजून घ्यायचं. त्यानंतर याची पावडर तयार करायची, आणि पावडर मध्ये 1 चमचाभर हळद घालायची आणि 1 चमचाभर सुंठ घालायचं. आणि ही पावडर, हा मसाला तयार झाला, हा एखाद्या एअरटाईट कंटेनर मध्ये ठेवायचा. आता हे करायचं कसं, तर 1 ग्लासभर पाणी उकळायचं, त्यामध्ये 2 ते 3 चमचे ही पावडर घालायची आणि याला बॉईल होऊ द्यायचं. साधारण 2-3 बॉइलिंग सुरू झाल्यावर 2 ते 3 मिनिट याला बॉईल होऊ द्यायचं. यामध्ये तुम्हाला लिंबू सुद्धा पिळता येईल. त्यानंतर याच्यामध्ये साधारणपणे 1/4 कप दूध घालायचं चक्क, आणि नंतर हा काढा आपण चहा म्हणून प्यायचा. काढा म्हणून पण पिता येतो, चहा म्हणून पण पिता येतो, आणि आपली इम्युनिटी सुद्धा यांनी चांगली बूस्ट होते. तिसरा मुद्दा होता माझ्या लेक्चर मधला, ऑक्सिजन रॅडिकल ऍब्सॉर्बन्स कॅपॅसिटीचे अन्न पदार्थ खायचे. मग हे ORAC म्हणजे काय? जर ORAC जास्त असेल तर ऑक्सिजन कॅरिंग कपॅसिटी, आपल्या रक्ताची ऑक्सिजन, कारण सगळं ऑक्सिजन रक्तातून ऑर्गन कडे पाठवल्या जातं, तर ती कॅपॅसिटी, ती क्षमता वाढते. आणि त्यामुळे काय होतं की लंगची सुद्धा आपली ऑक्सिजनची कॅपॅसिटी वाढते. त्यामुळे काय होतं, आपोआप आपलं ऑक्सिजन आणि लंग ही सगळं जास्त आल्यामुळे आपलं डिफेन्स मेकॅनिझम, म्हणजे शरीर संरक्षणचं जे मेकॅनिझम आहे ते चांगलं चालायला लागतं. आणि हे जर चांगलं चाललं तर आपल्याला वॅक्सिन पेक्षाही जास्त चांगला कदाचित याचा इफेक्ट येऊ शकतो. वॅक्सिन सगळ्यांनी घ्यायचंच आहे, आणि त्याच्या सोबत ORAC ज्यांनी वाढू शकतं असे अन्न पदार्थ खायचे आहेत. आता आपण हे अन्न पदार्थ बघू, कारण आपल्याला सगळ्यांना या व्हायरस किंवा नुसताच कोरोना नाही, सगळे व्हायरस आणि सगळ्या बॅक्टेरियांपासून आपल्याला स्वतःचं संरक्षण करायचं आहे. त्यामुळे आपण कायम हे ORAC फूड, ज्यामध्ये ORAC जास्त आहे असं अन्न पदार्थ कायम खात राहिलो पाहिजे. तर आता हे कोणते अन्न पदार्थ आहे बघा. लवंगीमध्ये 3,14,446, 100 ग्रॅम लवंगीमध्ये इतकं ORAC त्याची व्हॅल्यू आहे. त्याच्यानंतर सिनेमन, म्हणजे ज्याला आपण म्हणतो कलमी,
कलमीमध्ये 2,67,537, कॉफीमध्ये 2,43,000, हळदीमध्ये 1,02,700, क्युमिन म्हणजे जिऱ्यामध्ये 76,800, तुळशीमध्ये 67,553 आणि अद्रकामध्ये 28,811 इतके ORAC त्याची व्हॅल्यू आहे. आणि जर आपण त्याचा एक्स्ट्रॅक्ट घेतला म्हणजे अद्रक, तुलसी आणि हळद याचा जर आपण अर्क काढून घेतला तर त्याची ORAC व्हॅल्यू 10 पट वाढते. म्हणजे जर आपल्याला जिंजर, तुलसी, टर्मेरिकचा, अद्रक आपण त्याचा एक्स्ट्रॅक्ट काढला म्हणजे त्याचा रस काढून घेतला, त्याचा स्ट्रॉंग रस काढून घेतला तर त्याची ORAC व्हॅल्यू इतकी वाढते. तात्पर्य काय, आपण हे सगळे पदार्थ खाल्ले पाहिजे. मी एक उदाहरण देते, आपापल्या पद्धतीने आपण हे पदार्थ खातो, पण लवंगी बद्दल एक उदाहरण देते. घरी लवंग पूड करून ठेवा आणि आपण सकाळी सुद्धा किंवा केव्हाही दिवसभरातनं केव्हाही कुठून बाहेरून आल्यावर साधारण एक कपभर गरम पाणी करायचं, त्यामध्ये एक चिमूटभर किंवा एक छोटासा चमचाभर, छोटा अगदी बारीक चमचा घ्यायचा, तेवढी लवंगीची पूड घालायची आणि हे पाणी छान एन्जॉय करायचं. पाणी पण टेस्टी लागतं आणि ORAC व्हॅल्यू पण आपल्याला ते असलेली अन्न पदार्थ पण आपले आपोआपच खाल्ल्या जातील. त्यामुळे ORAC ज्यांच्यात जास्त आहे म्हणजे क्लो, सिनॅमन, कॉफी, हळद, जिरं, तुळशी आणि जिंजर म्हणजे अद्रक हे पदार्थ जास्त प्रमाणामध्ये सेवन करायचं. आता चौथा मुद्दा जो आहे तो होता बघा स्ट्रेस रिलीजिंग फूड्स. सगळ्यांना ताण आहे. या भूतलावरील प्रत्येक व्यक्तीला ताण असतो, पण कोणाचा ताण जास्त असतो, कोणाचा ताण कमी असतो. पण ताण हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. ताण विरहित या जगात कुणीही नाही. त्यामुळे आपल्याला ताण आहे हे गृहीत धरायचं आणि त्या ताणाशी आपण कसं अन्न पदार्थातनं ताण घालवू शकतो ते मी तुम्हाला सांगतेय. सूर्यफुलाच्या बिया या बाजारात अवेलेबल आहे. फार काही चविष्ट नाहीये, पण प्रत्येक गोष्ट, चांगली गोष्ट फक्त जिभेपुरती आपल्याला खायची असते असं नाही. आणि या फार वाईटही लागत नाही, फार चांगल्या नाही, फार वाईट नाही, मध्यम स्वरूपाची त्यांची टेस्ट आहे. यांचं काम काय आहे, या सूर्यफुलाच्या बियांमध्ये सेलेनियम नावाचा घटक आहे. सेलेनियम हा अँटीऑक्सिडंट आहे. म्हणजेच मी तुम्हाला आधीच सांगितलंय, फ्री रॅडिकलला पूर्णपणे डिझॉल्व्ह करतो. त्यामुळे आपण कॅन्सर पासून दूर जातो आणि त्यामुळे आपोआप आपला स्ट्रेस थोडासा कमी होतो. तर ह्या सनफ्लॉवरच्या सीड्स जर खायला चांगल्या नाही तर आपण एक आयडिया करायची. आपण काय करायचं, 10 सनफ्लॉवरच्या बिया घ्यायच्या सकाळी नाश्त्यासोबत आणि त्याच्यासोबत 10 मगज बी घ्यायच्या म्हणजे टरबुजाच्या बिया. या दोघांचं कॉम्बिनेशन करायचं आणि खाऊन टाकायचं. म्हणजे नसलेली चांगली चव चांगली होते आणि आपण ते एन्जॉय करतो. त्यामुळे अशा प्रकारे सनफ्लॉवर सीड्स घ्यायच्या. दुसरं आहे पंपकिन सीड्स म्हणजे भोपळ्याच्या बिया. ह्या पण काही चवीला फार चांगल्या नाहीत. त्यामुळे आपण काय करायचं, या पंपकिन सीड्स ज्या आहेत यांचा रोल काय आहे बघा, तर यांच्यामध्ये आहे पंपकिन सीड आणि केळं या दोघांमध्येही पोटॅशियम आहे, झिंक आहे. त्यामुळे ह्या खाणं आपल्याला आवश्यक आहे. पोटॅशियम काय करतं, आपलं ब्लड प्रेशर रेग्युलेट करतं, आपलं ब्लड प्रेशर सांभाळतं. त्यामुळे आपल्याला पंपकिन सीड उपयोगाचे आहे. बऱ्याच जणांना मधुमेह आहे त्यामुळे केळी खाता येत नाहीत. त्यामुळे त्यांनी पंपकिन सीड्स खाव्या आणि आपल्या ब्लड प्रेशरवर इलाज करावा. त्यानंतर याच्यामध्ये झिंक आहे. या झिंकचा मोठा रोल आहे. आपल्या ब्रेनचा इमोशनल पार्टवर ते कंट्रोल करतात. म्हणजे आपल्याला भीती किंवा असं जे आपल्याला मनामध्ये असं सध्या जसं होतंय की मी बाहेर पडले, मला करोना तर झाला नसेल, मी कुठल्या करोना व्यक्तीच्या संपर्कात तर आली नसेल, तर हे जे काही होतं ना ते हा स्ट्रेस या पंपकिन सीड्सनी कमी होतो. या काही चविष्ट परत नाहीतच, पण मग आपण परत एक आयडिया करूया. या भोपळ्यांच्या बियांसोबत, ह्या पण बाजारात मिळतात, आपण खरबुजांच्या बिया खाऊया. संध्याकाळी 10 भोपळ्याच्या बिया आणि 10 खरबुजाच्या बी घ्यायच्या आणि ते खायचं. म्हणजे आपल्याला
मिळणार आहे पोटॅशियम आणि झिंक. आपले पाय दुखणं वगैरे जर हे होत असेल तर या पोटॅशियममुळे पाय दुखणं सुद्धा थांबतं. कारण पोटॅशियम कमी झालं की पाय दुखतात, त्यामुळे पाय दुखणं सुद्धा थांबेल. हा त्याचा अजून ऍडिशनल बेनिफिट आहे. त्यानंतर डार्क चॉकलेट. डार्क चॉकलेट मी यासाठी फक्त दात नंतर नीट घासायचे हे अगदी अपरिहार्यच आहे, कारण करावंच लागेल ते. पण डार्क चॉकलेट मध्ये हाय ट्रिप्टोफॅन आहे, म्हणजे जे एक ज्याला आपण म्हणतो एक हॅपी हॉर्मोन ज्याला म्हणतो आपण आपल्या शरीरामध्ये. हॅपी हॉर्मोन म्हणजे द्रव पदार्थ आहे आपल्या शरीरामधला, तर ज्याचं नाव आहे सिरोटोनिन. हा हॅपी हॉर्मोन या डार्क चॉकलेट आपण खाल्लं तर आपल्या शरीरामध्ये रिलीज होतो, आणि त्याच्यामुळे आपली चिंता म्हणजे अँझायटी ज्याला म्हणतो आपण, आपली चिंता थोडी कमी होते, आपलं मेंदू थोडा शांत होतो. याच्यामध्ये मॅग्नेशियम पण आहे डार्क चॉकलेट मध्ये. त्यामुळे काय होतं, या मॅग्नेशियममुळे आपली जी ज्याला आपण म्हणतो ना डिप्रेशन, बरेचदा होतं आपलं. सध्या सगळ्यांनाच डिप्रेशन आहे, मनमोकळं कुठे जाता येत नाहीये. आधी कसं व्हायचं, आपण छान बगीच्यांमध्ये जायचो, सिनेमाला जायचो. आता सगळ्या ठिकाणी पाबंदी आहे, तोंडावर सारखा मास्क लावायला लागतो. त्याच्यामुळे आपल्याला एक प्रकारचं डिप्रेशन आलेलं असतं. तर डार्क चॉकलेट जर खाल्लं तर हे डिप्रेशन सुद्धा कमी व्हायला हे डार्क चॉकलेट मदत करतं. वॉलनट म्हणजे अक्रोड. अक्रोड तर इतकं गुणकारी आहे, त्याचा तुम्ही शेप पण बघितला तर मेंदू सारखाच आहे. रोज 2 तुकडे म्हणजे 1 अक्रोड आपण कंपल्सरी खावा, कारण अक्रोड इज रिच इन ओमेगा 3 फॅटी ऍसिड, ज्याने आपली स्किन चांगली राहते आणि आपलं हार्ट चांगलं राहतं, म्हणजे हृदय पण चांगलं राहतं. तर ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स आहे, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ई, सेलेनियम, झिंक आणि लोह, इतक्या सगळ्या गोष्टी ज्या की खूप चांगल्या आहे. फॅटी ऍसिड्सचं तर मी सांगितलंच. व्हिटॅमिन बी म्हणजे आपली स्किन परत चांगली राहते, रेझिस्टन्स वाढतं, इम्युनिटी वाढते. त्यानंतर व्हिटॅमिन ई, सेलेनियम, हे सगळ्यांमुळे आपली इम्युनिटी वाढत असते. झिंक मध्ये पण तोच ऍडव्हान्टेज आहे, आणि लोह पण यामध्ये आहे. म्हणजे जर का आपल्याला काही हिमोग्लोबिन कमी होत असेल तर ते हिमोग्लोबिन आपोआप वाढतं, आणि हिमोग्लोबिन वाढलं की आपल्या शरीरामध्ये जे ऑर्गनला रक्त पुरवण्याचं काम आहे ते चांगल्या पद्धतीने होतं, आणि मग त्या प्रकारे आपली इम्युनिटी वाढते. आणि दुसरं म्हणजे या अक्रोडामध्ये आहे की नाही एक कॉर्टिसॉल नावाचा हॉर्मोन तयार करण्याची शक्यता, म्हणजे ज्याला आपण म्हणू, समजा आपण घाबरलो, जेव्हा केव्हा आपण घाबरतो तेव्हा कॉर्टिसॉल आपल्या शरीरामध्ये निघतं, आणि हे हे स्ट्रेस हॉर्मोन आहे. हे म्हणजे आपल्याला घाबरल्यामुळे निघणारं हॉर्मोन आहे. तर ह्याला आपल्याला कंट्रोल करायचं असतं. त्याच्यासाठी आपण अक्रोड जर खाल्लं तर आपल्याला त्याच्यापासून फायदा होतो. हे जे हॉर्मोन निघणार आहे स्ट्रेस हॉर्मोन, ते रिलीज होणार नाही, आणि ते स्ट्रेस हॉर्मोन जे आहे ते आपलं फार घाबरून जी आपल्याला चिंता वाटते ती सुद्धा आपल्याला इथे यातनं पण आपण बाहेर पडू, म्हणजे आपला स्ट्रेस घालवल्या जाईल. नेक्स्ट इज, एक मिनिट, नेक्स्ट इज दही. दहीमध्ये पण इम्युन सिस्टीम चांगली राहावी म्हणून, आणि आपला आतड्यांचा फ्लोरा चांगला राहावा म्हणून, म्हणजे जेणेकरून आपला ताण पण कमी होईल. कारण गार पदार्थ, ताक प्यायलं की आपल्याला बरं वाटतं, ताण थोडासा कमी झाल्यासारखा वाटतो, आणि पोट पण चांगलं होतं. कोकम सुद्धा सिरोटोनिन नावाचं हॉर्मोन रिलीज करतं, विच इज अ हॅपी हॉर्मोन, म्हणजे आपल्याला आपोआप हॅपीनेस मिळतो. कोकमचं सरबत बाजारात मिळतं, पण त्यामध्ये भरपूर साखर असते, म्हणून ज्यांना डायबेटीस आहे त्यांनी कोकमचं सरबत न घेता कोकमचं फळ 1 ग्लासभर पाण्यामध्ये, एक फळ घालावं, ते पाणी प्यावं, परत त्यामध्ये पाणी घालावं. 1 कोकमच्या फळापासनं किमान 2.5 ते 3 ग्लास पाणी निघतं. नंतर ते कोकमचं फळ सुद्धा खाऊन घ्यावं. यांनी आपला स्ट्रेस, कारण हॅपी हॉर्मोन निघतो, त्यामुळे आपोआप आपला स्ट्रेस कमी होतो. हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा घटक असतो, आणि हा कर्क्युमिन आपली चिंता लोअर डाऊन करतो, आणि ऑक्सिडेटिव्ह जो काही स्ट्रेस असतो आपल्या शरीरामध्ये तो सुद्धा लोअर डाऊन करतो. आता हळद आपण भाज्यांमध्ये, वरणामध्ये घालून खातोच आहे, पण कच्ची हळद सुद्धा खायला हवी.
ती खाण्यासाठी म्हणून तुम्हाला शेजारच्या डिश मध्ये लाडू दिसतात बेसनासारखे, पण ते लाडू बेसनाचे नाहीत, ते लाडू हळदीचे आहेत आणि आकाराने अगदी छोटे छोटे आहेत. आणि कसे करायचे तर एक साधारण अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गुळ, पाव चमचा मीठ, पाव चमचा तूप, ह्या 4 गोष्टी एकत्र करायच्या. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गुळ, पाव चमचा मीठ, पाव चमचा तूप, ह्या 4 गोष्टी एकत्र करायच्या आणि याचा छानपैकी छोटे छोटे लाडू करायचे आणि हे आपण खायचे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत साधारण 3-3 तासाच्या अंतराने हे लाडू खायचे. आपल्याला अतिशय चांगलं संरक्षण मिळेल, आपली अँझायटी कमी होईल आणि आपलं ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होईल, कॅन्सर पासून दूर राहू. ग्रीन टी हे सुद्धा अमिनो ऍसिड असतं याच्यामध्ये आणि सिरोटोनिन नावाचं हॉर्मोन, हॅपी हॉर्मोन, 2 हॅपी हॉर्मोन सिरोटोनिन आणि डोपामिन, हे दोन्ही हॅपी हॉर्मोन रिलीज होतात. त्याच्यामुळे आपलं शरीर कामिंग इफेक्ट येतो, म्हणजे शांत वाटतं, म्हणून ग्रीन टी प्यायचा. त्यामुळे आपल्याला आपोआपच शांतता मिळते. त्यानंतर जे लोक नॉन व्हेजिटेरियन किंवा अंड खातात त्यांनी अंड खावं, कारण अंड्यामध्ये ट्रिप्टोफॅन नावाचं प्रथिन भरपूर प्रमाणात आहे. तसंच सिरोटोनिन नावाचा जो हॅपी हॉर्मोन आहे तो रिलीज करतात अंड खाल्ल्यानंतर, त्यामुळे आपली चिंता आपोआपच दूर होते. आता आपण 5वा आणि शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे एक्सरसाइज. बघा, सगळेच जण एक्सरसाइज करतात, पण एक्सरसाइजचे 2 प्रकार आहे. एक म्हणजे फिजिकल एक्सरसाइज आणि दुसरं म्हणजे इम्युनिटी बूस्टर एक्सरसाइज. मी आज जे बोलतेय ते इम्युनिटी बूस्टर एक्सरसाइज. त्याकरता थोडंसं आपल्याला हे समजून घ्यायचंय की इम्युन सिस्टीम म्हणजे रोग प्रतिकार प्रणाली आणि त्याला स्ट्रक्चरली म्हणतात लिम्फॅटिक सिस्टीम आणि फंक्शन त्याचं आहे इम्युनिटी वाढवणं. ही जी रोग प्रतिकारक प्रणालीनी इम्युन सिस्टीम आहे, आपल्या शरीरामध्ये 2 सिस्टीम्स आहेत. एक आहे आपली ज्याला आपण म्हणतो सर्क्युलेटरी हार्टमुळे होणारी सिस्टीम आणि एक आहे इम्युन सिस्टीम ज्याला आपण इम्युनिटीची सिस्टीम म्हणतो. आपल्या शरीरामध्ये काय म्हणू आपण त्याला, खूप साऱ्या नोड्स आहेत ज्याला आपण म्हणतो लिम्फॅटिक नोड्स, आणि त्या वेगवेगळ्या जागी जिथे जिथे एरो दाखवले मी तिथे तिथे त्या नोड्स आहेत. आणि त्या कुठे कुठे आहेत तर कानाच्या मागे, त्यानंतर ऍट द बेस ऑफ नेक गळ्याजवळ, त्यानंतर आपल्या बगलेमध्ये ऍक्झिलामध्ये, त्यानंतर पोटाच्या मागच्या बाजूला, त्यानंतर आपल्या जांघेमध्ये आणि आपल्या पायाच्या म्हणजे काफ म्हणजे ज्याला आपण पोटरी म्हणतो त्या पोटरीमध्ये या लिम्फ नोड्स आहेत. आणि यांना जर व्यायाम दिला तर आपली लिम्फॅटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट होते. आणि बघा आता आपली हार्टची असणारी सर्क्युलेटरी सिस्टीम आणि लिम्फॅटिक सिस्टीम, बघा यांच्यामध्ये सर्क्युलेटरी मध्ये रक्त फिरतं, आपल्याला सगळ्यांनाच माहितीये. हृदयाकडून प्युअर रक्त ऑर्गन कडे जातं, ऑर्गन कडनं इम्प्युअर रक्त हृदयाकडे येतं. त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना माहितीये की ही सिस्टीम सगळ्यांना माहिती आहे, कारण हृदय आपल्या चांगलंच परिचित आहे सगळ्यांच्या. पण लिम्फॅटिक सिस्टीमचं लिक्विड आहे लिम्फ, हे आपल्याला बऱ्याच जणांना माहित नाहीये. सर्क्युलेटरीचं ब्लड आणि लिम्फॅटिकचं लिम्फ आहे. याचा 2 वेनी जातं, म्हणजे हृदयाकडून ऑर्गनकडे, ऑर्गनकडनं हृदयाकडे रक्त जातं. आणि लिम्फॅटिक फक्त एकच आहे, ऑर्गन कडून बाहेर टाकल्या जातं. याच्यामध्ये काय आहे, सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंट्स असतात बरं का, सेलकडे जातात, सेलला मिळतात ते. आणि सेल मधनं आपल्या शरीरातल्या ऑर्गनच्या सेल मधनं कार्बन डायऑक्साईड जो की वेस्ट प्रॉडक्ट आहे, वेस्ट मटेरियल घेऊन हे परत हृदयाकडे येतं. हृदयाकडनं प्युअर मटेरियल घेऊन जातं आणि इम्प्युअर मटेरियल घेऊन पुन्हा हृदयाकडे येतं. पण लिम्फॅटिक सिस्टीम मध्ये फक्त वेस्टेज मटेरियल काढण्याची कॅपॅसिटी आहे, कारण आपल्या सेल मधला जो वेस्टेज आहे तो हृदयातलं रक्ताच्या द्वारे निघून जातं. पण 2 सेलच्या मध्ये जे वेस्टेज आहे ते कोण काढेल मग? 2 सेलच्या आतलं, म्हणजे 1 सेल, 2 सेल, 3 सेल यांच्या प्रत्येक सेलच्या आतलं जे वेस्टेज आहे ते सर्क्युलेटरी सिस्टीम काढते.
पण 2 सेलच्या मध्ये जे वेस्टेज आहे ते पण काढायला हवं. आणि समजा जर एखादी सेल फुटली तर त्याच्यामधलं वेस्टेज जे या 2 सेलच्या मध्ये येऊन बसतं ते पण काढायला हवं. तर ते काढण्याचं काम लिम्फॅटिक सिस्टीम करते. म्हणजे ही देखील तेवढीच मातब्बर सिस्टीम आहे असं आपण म्हणायला पाहिजे. पंप काय आहे या 2 मध्ये? तर सर्क्युलेटरी सिस्टीमला हार्ट म्हणजे हृदय हे पंपिंग एजंट आहे, पण लिम्फॅटिक सिस्टीमला काय पंप नाही. ईश्वराने त्या लिम्फॅटिक सिस्टीम मध्ये पंप टाकला नाहीये. सर्क्युलेटरी सिस्टीमचं मेन कार्य आहे आपला श्वासोश्वास आणि पोषण, आणि लिम्फॅटिक सिस्टीमचं मेन काम आहे इम्युनिटी वाढवणं. इम्युनिटी वाढवणं आणि डिफेन्स, शरीराला बचाव करण्याची कॅपॅसिटी वाढणं. याच्या आपण कसं काय वाढवू शकतो? सर्क्युलेटरी सिस्टीमला हेल्दी कसं ठेवू शकतो? तर न्यूट्रिशियस डाएट घ्या, म्हणजे आपलं हार्ट आणि ती सिस्टीम चांगली राहते, आणि फिजिकल एक्सरसाइज करा. मग आता लिम्फॅटिकला कसं वाढवायचं? तर स्पेसिफिक त्याचे जे न्यूट्रिएंट्स म्हणजे कोणते? जे मी अन्न पदार्थ सांगितले, जे की आपली इम्युनिटी वाढवतं, ते अन्न पदार्थ खायचे किंवा तो काढा पण प्यायचा, आणि लिम्फला एक्सरसाइज, लिम्फ नोडला एक्सरसाइज द्यायचा. मग हे झालं आपलं. त्याचा पर्टिक्युलर एक्सरसाइज आपल्याला द्यावा लागेल आणि त्याप्रमाणे आपल्याला करावं लागतं. तर आता हे बघा, मी ज्या सांगितल्या होत्या, कुठे कुठे लिम्फ नोड आहे? कानाच्या मागे, त्यानंतर गळ्यामध्ये आपल्या, त्यानंतर बगलेमध्ये, पोटाच्या मागे, जांघ्याच्या रिजन मध्ये आणि पायाच्या पोटरीमध्ये. आपण आता एक व्हिडिओ बघूया. बघा, कानाला वर आणि खाली करायचं, वर आणि खाली, कान गोल फिरवायचे, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. आपण आता मानेजवळ येतोय, मानेला एक्सरसाइज देतोय, मानेला एक्सरसाइज देतोय, त्यामुळे ती लिम्फ नोड ऍक्टिव्हेट होते. बगलेला एक्सरसाइज देतोय, म्हणजे बगलेतली लिम्फ नोड ऍक्टिव्हेट होते. कपालभाती आणि हे करून पोटाच्या मागच्या लिम्फ नोड ऍक्टिव्हेट होतात. बटरफ्लाय आसन केलं तर आपल्या जांघ्याच्या रिजन मधल्या लिम्फ नोड ऍक्टिव्हेट होतात. आता उभं राहून आपल्या पोटरीला व्यायाम द्यायचा आहे. हिल्स अप, टोज अप, हिल्स अप, टोज अप असं केलं तर आपल्या पोटरीला व्यायाम मिळतो आणि आपोआप आपल्या लिम्फ नोड ऍक्टिव्हेट होतात. आता बघा, आपण हा एक्सरसाइज पाहिला. या एक्सरसाइज पैकी शेवटचा जो दाखवला त्यामध्ये जर आपल्याला तसंच हात ठेवून उभं राहता नसेल येत तर कशाला तरी पकडून सुद्धा उभं राहता येतं आणि तो एक्सरसाइज करता येतो. महत्वाची गोष्ट म्हणजे इम्युनिटी आणि स्ट्रेस यांचं नातं काय आहे? तर इम्युनिटी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्ट्रेस. म्हणजे जर स्ट्रेस वाढला तर इम्युनिटी कमी होते. म्हणजे ताण वाढला की आपली प्रतिकार शक्ती कमी होते. हे सिद्ध झालेलं आहे, विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे आपण स्ट्रेस वाढू द्यायचा नाही, म्हणजे आपोआप इम्युनिटी सुद्धा आपली कमी होणार नाही. मग काय करायचं? स्ट्रेस वाढायचा नाही म्हणून मग योगा, मेडिटेशन हे तर करायचंच करायचं. कुठल्या तरी तुम्ही जशा सगळ्या जणी साई सख्या आहात, चांगल्या विचारांनी प्रेरित आहात, त्यामुळे आपोआप ताण निघून जायला, ताणाचा निचरा व्हायला मदत होत असते. पण ऍडिशनली काय करायचं माहितीये का? आपल्या घरामध्ये आपले डोळे, आपण सकाळी उठल्याबरोबर आपल्याला पिवळं काहीतरी दिसलं पाहिजे अशी सोय करायची. मग पिवळं घड्याळ असू शकतं किंवा पिवळं कापड असू शकतं. आपण सकाळी उठल्याबरोबर एकदम पिवळ्या रंगाकडे बघितलं तर आपला ताण कमी होतो. नेहमी घरामध्ये हास्य, मधुर हास्याचे प्रसंग येतच असतात, तेव्हा हसावं. हसायला पैसे द्यावे लागत नाहीत, हसायला काहीही खर्च करावा लागत नाही, पण हसण्याचे फायदे खूप छान आहेत. किंवा मग लाफ्टर थेरपी, अगदी हा 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 म्हणून अशी मोठं सकाळी हास्याची थेरपी करावी, किंवा आपलं शरीर स्ट्रेच करायचं आणि
त्यावेळेला स्ट्रेचिंग पोझिशन मध्ये आठवायचं आपण केलेलं चांगलं काम किंवा आपण केलेली चांगली कामे या आठवायच्या आणि खूप खुश व्हायचं. या गोष्टी केल्यामुळे आपला स्ट्रेस कमी होतो. आणि मी आधीच सांगितलं तुम्हाला, इम्युनिटी आणि स्ट्रेस यांच्यामध्ये इन्व्हर्स रिलेशनशिप आहे. त्यामुळे स्ट्रेस घालवला तरच इम्युनिटी आपल्याला चांगली येऊ शकणार आहे. बघा, योगा आणि मेडिटेशन केल्यामुळे आयुष्याचं समाधान 21% वाढतं. आपला इम्युनिटीचा सेल काउंट 33% वाढतो योगा मेडिटेशननी. आणि आपले स्ट्रेस हॉर्मोन 56% खाली जातात, कमी होतात. म्हणजे आपल्याला कितीतरी या गोष्टींचा फायदा आहे. म्हणून ही रोज आपण आपल्या आयुष्याचा महत्वाचा भाग करून घ्यावा असं मला वाटतं. म्हणजे आजच्या लेक्चरचं जर समप म्हटलं आपण, गुड इम्युनिटी इज एसेन्शियल टू फाईट विथ कोविड-19 पॅन्डेमिक आणि अदर डिसीजेस. मग आपली इम्युनिटी सिस्टीम आपण बूस्ट करायची बाय कन्झ्युमिंग इम्युनिटी बूस्टर फूड्स, डुईंग lymphatic exercises, consuming oxygen radical absorption capacity foods which have high ORAC, then stress आपापल्या पद्धतीने कमी करायचा आणि समतोल आहार घ्यायचा. तर आपण आपलं सगळं इम्युनिटी सिस्टीम वाढवू शकतो. मी माझ्या प्रत्येक लेक्चर नंतर एक प्रार्थना म्हणते. ती प्रार्थना म्हणून मग मी माझा आजचं माझं जे काही होतं याला समप करते. प्रार्थना अशी आहे, जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया, जे टाळणे अशक्य दे शक्ती ते सहाया. मज काय शक्य आहे, आहे अशक्य काय, माझे मला कळाया, दे बुद्धी देवराया, दे बुद्धी देवराया. धन्यवाद. जय साईराम. मी स्क्रीन शेअर स्टॉप करते. साईराम. साईराम. धन्यवाद अंजली ताई, खूप बहुमूल्य माहिती तुम्ही आम्हाला दिली आणि आम्ही सगळ्या साई सख्या निश्चितच त्याचे पालन करू, आचरण करू अशी आशा बाळगते. बिलकुल. आणि पुढेही माता बाल संगोपन उपक्रम राबवताना ही माहिती आम्हाला फार उपयुक्त ठरणार आहे. अगदी नक्कीच. खूपच छान. आणि जे इम्युनिटी चे जे प्रकार तुम्ही सांगितले, म्हणजे आजपर्यंत इम्युनिटी बद्दल खूप बोलल्या गेलं, पण प्रकारांबद्दल क्वचित बोलल्या गेलं. त्यामुळे सर्वांना खूप खूप छान माहिती मिळाली. ओके. तर आता आपण प्रश्नोत्तरचे सत्र सुरू करूया. ज्यांनाही काही प्रश्न विचारायचे असतील डॉक्टर अंजली ताईंना विचारू शकता, पण पटापट, जरा घाईमध्ये. साईराम, मी विचारू का? हो, विचारा. हा, माझी नात आहे ना, कॉमन प्रश्नच आहे. 6.5 वर्षाची, 7 वर्षाची आहे. इम्युनिटीसाठी तिला किती द्यावं, अक्रोड वगैरे? किती वर्षाची खूप आहे? सर्दी होते. ती 7 वर्षाला फक्त 2-3 महिने कमी आणि सतत सर्दी होती. मग ती हळदीची गोळी तिला द्या. तुळशीचं पानं कुटून त्यामध्ये थोडासा मध घालून तिला द्या. हळदीच्या गोळीनी तिची सर्दी नक्की जाईल. आणि तिला एक द्यायला हरकत नाही. फक्त हे बघायला पाहिजे की ती चावून खाते की नाही. लहान आहे ती, त्यामुळे आपण लक्ष द्यावं लागेल की तिने ते अक्रोड अगदी चावून खायला हवं. हो, ठीक आहे. ठीक. साईराम. साईराम, मी बोलू? मला विचारायचं होतं साईराम, की मी जो उपक्रम करतो तो खेडेगावांमध्ये करतो, तर अक्रोडाचे फायदे खूप छान आहेत, पण त्याच्या ऐवजी त्या लोकांसाठी आपला त्याला अनुसरून दुसरा कुठला पदार्थ आपल्या मध्ये आहे का, तो त्याचा म्हणजे नाही, कारण गरीब लोक खाऊ नाही शकले, तर दुसरा कुठला पदार्थ आपण त्यांना सांगू शकतो? हे बघा, आपण आता मी हे म्हंटल तुम्हाला, भोपळ्याची बी वगैरे ही आपण बाजारातनं सुद्धा विकत आणू शकतो किंवा घरी सुद्धा ठेवू शकतो. भाजी करतो तेव्हा ठेवू शकतो आपण. तर आणि ही काही फार महाग मिळत नाही. अक्रोड थोडे महाग आहेत, याच्याशी मी सहमत आहे. पण त्या लोकांना आपण थोडेसे शेंगदाणे म्हणू शकतो
किंवा ह्या सगळ्या ज्या बिया आहेत वेगवेगळ्या, अक्रोडाची दुधी भोपळ्याची बी किंवा सूर्यफुलाची बी हे सुद्धा ते खाऊ शकतात. आणि जितके मी इम्युनिटी बुस्टिंग फूड सांगितले ना, ते जर त्यांनी खाल्ले, अक्रोड भलेही नाही जमणार पण इम्युनिटी बुस्टिंग साठी बाकीची अन्न पदार्थ खाऊ शकतात. अगदी हळदीची गोळी वगैरे तर अगदी सहज करून खाऊ शकतात. तर ते त्यांनी घ्यावं म्हणजे फायदा होईल. साईराम ताई. त्यांना एक मिनिट, त्यांना ऍडिशनली देता येईल आपलं जे जवस असतं, जवस, या जवसा चटणी करायची आणि ती जवसाची चटणी आपल्या आहारामध्ये त्यांना रोज घ्यायला लावायची. जवस, जिरं, तीळ, मीठ, तिखट हे सगळं घालून ती चटणी होते. त्या जवसाची सुद्धा त्याच्यात सुद्धा ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स भरपूर आहेत. आणि अजून एक प्रश्न होता फक्त की सर्दी खोकला असणाऱ्यांनी म्हणजे माझ्यासारख्यांना खूप असा त्रास आहे, तर दही ताक कितपत खाल्लेलं योग्य किंवा कशा पद्धतीने खाल्लं गेलं पाहिजे? कारण दम्याचा त्रास किंवा असं जर असेल तर त्याला चालतं का? हो, अगदी चालतं. त्यामधले मुद्दे असावं, दही ताजं असावं अगदी. त्यानंतर दही किंवा ताक घेतल्यानंतर जर आपल्याला थोडा त्रास होत असेल तर त्यावर थोडंसं गरम पाणी प्यावं, म्हणजे मग आपोआपच काहीही त्रास होणार नाही. अस्थम्याला सुद्धा दही वाईट नाही. आंबट दही असेल तर कदाचित त्रास होऊ शकतो, अगदी त्रास होणार नाही. हा, साईराम ताई. साईराम. हा, माझी लहान मुलगी 9 वर्षाची आहे आणि तिचं वेट फक्त 15 किलो आहे. आणि खूप नाजूक आहे, म्हणजे अशी बारीक आहे. तर तिचं वेट वाढवण्यासाठी म्हणा किंवा तिची इम्युनिटी वाढवण्यासाठी तसं बाकी रुटीन तिचं रेग्युलर आहे. शाळा व्यवस्थित, अभ्यास व्यवस्थित आणि म्हणजे मेमरी बद्दल जरी म्हटलं तरी अभ्यासातही छान आहे. फक्त तिच्या वेट बद्दल थोडी चिंता वाटते मला. आता तुम्ही मला वेगळा फोन करा. वेट हा टोटली वेगळा इश्यू येतोय. इम्युनिटीचे तर मी तुम्हाला अन्न पदार्थ दिलेच आहे. प्रियाताईंजवळ आता माझा नंबर आहे, वाढवण्यासाठी नक्की इलाज सांगेल. ओके, धन्यवाद. साईराम. हा, साईराम ताई. साईराम, जसा ऍसिडिटी बद्दल मला थोडं माहिती देता का? कारण ऍसिडिटी याच्याशी कनेक्टेड आहे. ऍसिडिटी होण्याची कारण मी तुम्हाला सांगते, मग तुम्हाला यातलं कोणतं कारण लागू आहे किंवा याच्यातले सगळीच कारण थोडी थोडी आहेत का याचा विचार करा, म्हणजे मग आपण बघूया. ऍसिडिटी होण्याचं सगळ्यात पहिलं कारण आहे स्ट्रेस, ताण. दुसरं कारण आहे जेवल्या जेवल्या झोपणं. तिसरं कारण आहे मसाल्याचे पदार्थ खूप जास्त प्रमाणात खाणं. चौथं कारण आहे बघा, झोपताना सरळ किंवा उजव्या बाजूला वळून झोपणं. आपण जेव्हा झोपतो तेव्हा डाव्या बाजूला वळून झोपलं पाहिजे, कारण डाव्या बाजूला आपल्या पोटाचा जो शेप होतो त्यामुळे मग ते ऍसिड वर येत नाही. कारण सगळ्यांच्याच पोटात ऍसिड असतं, काहींनाच फक्त ऍसिडिटी होते कारण ह्याच्यापैकी कोणतं तरी एखादं कारण असावं किंवा जंत असणं. पोटामध्ये जर जंत असले तरी सुद्धा ऍसिडिटी होते. आता ह्यापैकी आपलं कारण नक्की कोणतं आहे हे आपण बघायचं. ताण हे कारण असेल तर ताणाचा निचरा करायचा. जर काहीच नसेल तर मग 100% जंत आहे. मी जे कारण सांगितले, तुम्ही झोपताही डाव्या बाजूला वळूनच आहे, जेवल्यानंतर लगेच झोपत पण नाहीये किंवा मसाल्याचे पदार्थ पण खात नाहीये, मग ताण पण नाहीये, म्हणजे गरजेपेक्षा जास्त नाही, थोडा ताण तर सगळ्यांनाच असतो. मग या केसमध्ये अगदी 100% तुम्हाला जंताचा त्रास आहे. आणि भारतामध्ये 100% लोकांना जंत आहेत, म्हणजे अगदी अति श्रीमंतांपासून अति गरिबांपर्यंत सगळ्यांना जंत आहेत. पण मुळामध्ये हँडलिंग जे असतं वस्तूंचं ते प्रॉपर नाहीये आणि जंत हे इंडियन पीपल मध्ये कॉमन आहे. त्याच्यावर साधा इलाज आहे. दरवर्षी एकदा अल्बेमिंट नावाचं औषध येतं, हे लिक्विड अल्बेमिंट येतं, 10 ml ची बॉटल येते. ते शनिवारी रात्री घ्यायचं, रविवारी सकाळी पोट साफ होतं आणि परत 21 दिवसांनी सेम औषध 10 ml परत प्यायचं. पहिल्या औषधांनी जंतांना पॅरालिसिस होतो आणि ते आपल्या शरीरातून निघून जातात.
दुसऱ्या औषधांनी त्या जंत्यांच्या जे अंडी असतात त्या अंड्यांमधनं ती छोटी छोटी पिल्लं आलेली असतात ती सुद्धा निघून जातात. आपलं पोट क्लीन होतं. वर्षभर काहीही करायचं नाही. पुन्हा पुढल्या वर्षी सेम डोस घ्यायचे. जर बाहेरचं जास्त प्रमाणात खात असाल किंवा हॉस्टेलमध्ये राहताय, हॉटेलमधलं जास्त खाताय, तर हे सेम डोस वर्षातनं 2दा घ्यायचे. 6 महिन्यांनी हे 2-2 डोस घ्यायचे आणि आपलं पोट एकदा स्वच्छ करून घ्यायचं. म्हणजेच या जंताच्या औषधांनी सगळी जंत निघून जातील. आणि स्वच्छता बाळगायची. हाताची नखं वाढवायची नाही, कारण हे जंत नखातून परत आपल्या शरीरामध्ये, खास करून डाव्या हाताची नखं आपण वाढवतो आणि त्यावेळेला हे जंत डाव्या हाताच्या नखातून परत आपल्या अन्नाच्या माध्यमातून आपल्या पोटात आणि आपल्या घरच्यांच्या पोटात जात असतात. किंवा आपल्याकडे स्वयंपाकाला जर बाई असेल तर त्या बाईला आधी आपल्या घरी आल्यानंतर चांगलं साबण द्या, तिला एन्जॉय करू द्या हात धुणं ही प्रक्रिया. त्यामुळे तिला चांगलं साबण द्या, तिला हात धुवायला लावा. आपल्याच घरी तिने दर रविवारी नखं कापायची ही प्रोव्हिजन करून ठेवा. तिची नखं वाढलेली नसावी. एवढी काळजी जर घेतली तर जंताचा त्रास सुद्धा होणार नाही. आणि हे अल्बेमिंट औषध घ्यायचं. 10 ml चीच बॉटल मिळते, ती आणायची आणि रात्री पिऊन टाकायचं. त्याच्यासोबत एक ग्लासभर पाणी प्यायचं. शनिवारी यासाठी सांगते मी की एखाद वेळी 2दा पोट साफ करायला रविवारी जावं लागेल आणि सगळ्यांना सुट्टी असते म्हणून शनिवारी रात्री डोस घ्यायचा. साईराम, अल्बामिंट ना? अल्बामिंट म्हटले. अल्बेमिंट, ALBEMINT, ALBEMINT, अल्बेमिंट. ती गोळी पण चालते का? हो, गोळी पण चालते, पण गोळीनी बरेचदा तोंडात जीभ आपली तुरट होते आणि मग पाणी सुद्धा तुरट लागतं. म्हणून मग गोळीच्या ऐवजी हे लिक्विड जर घेतलं तर याचा चव पण छान आहे आणि याचा इफेक्ट पण चांगलाच आहे. ओके मॅम, थँक्यू. साईराम, माझा एक प्रश्न आहे. म्हणजे माझी मुलगी 15 वर्षाची आहे, पण ज्या वेळेस आपली ही गाठ असते ना स्तनाची, तर ती डॉक्टरनं सांगितलं, डॉक्टरकडे दाखवलं होतं काखामध्ये जायला एक गाठ. ते म्हणजे गोळ्यांनी पण ती आलीच नाही आतापर्यंत. मग आता त्याच्यावर काय उपाय करा? म्हणजे गेली नाही का आतापर्यंत गाठ? हा, ही अशी खाली जी असते ना, तर वरी काखामध्ये एक गाठ आहे, तर त्यांनी सांगितलं पुढे चालून वय झाल्याच्या नंतर येईल, पण ती आता पण नाही आली ना. नाही, तर मग तुम्हाला डॉक्टरचा सल्ला घ्यावा लागेल. तुमच्या कोणता स्त्री रोग तज्ञ जे कोणी असतील तुमचे, त्यांचा तुम्ही सल्ला घ्या. आणि जर तुम्हाला इझिली शक्य नसेल तर तुम्ही माझा फोन नंबर घेऊन मला फोन करा, कारण माझे मिस्टर स्वतः गायनेकोलॉजिस्ट आहेत. ते तुम्हाला माझ्या फोनवरनं बोलून किंवा मग त्यांचा नंबर मी देईन, तुम्हाला त्यातनं इलाज सांगतील. साईराम, एक ऍसिडिटी बद्दल बोलली मी आता. तर मला ना ऍसिडिटीचं तर समजलं, पण कसं माझा आवाज एवढ्या जोराने येतोय ढेकर दिल्यानंतर की या रूम मधून त्या रूम मध्ये आवाज जातो. खूप जोराची कोरडी ढेकर येते. मला असं वाटतं ऍसिडिटीमुळेच होते ते सगळं, तुम्हाला ऍसिडिटीमुळेच होते. आणि जेवताना अर्ध पोटच जेवायचं, हे महत्वाचं आहे. मसाल्याचे पदार्थ, तिखट हे जरा कमी करायचं, हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि पोटभर जेवायचं नाही, जेणेकरून खूप जास्त ढेकर येणार नाही. आणि मुख्य म्हणजे बरेचदा असं होतं की खूप फास्ट जेवल्या जातं, म्हणजे ते अन्न नीट चावलं, आपण म्हणतो ना 32 वेळा चावल्या गेलं पाहिजे. प्रत्येक जण काही प्रत्येक घास 32 वेळा चावत नाही, पण म्हणण्याचं तात्पर्य हे आहे की तो घास अतिशय चांगल्या पद्धतीने चावल्या जायला पाहिजे, तरच त्याचं पचन नीट होतं. कारण अपचन झालं तरी सुद्धा ढेकर येऊ शकते, अपचन झालं तरी पण. त्यामुळे घास अगदी चावून चावून खायचा, पोट अर्धच भरायचं, दही किंवा ताक आपल्या आहारामध्ये घ्यायचं, जेणेकरून पचन चांगलं होईल. आणि ज्या बाकीच्या मी सांगितल्या ऍसिडिटी असेलच, तर ऍसिडिटीच्या जेवढे कारण आहेत ते दूर करायचे. साईराम ताई, माझी मुलगी की नाही 19 वर्षाची आहे आणि तिच्यामध्ये एवढी हीट आहे, परंतु तरी ती दर महिन्याला पाळीला बसत नाही. 2.5 महिने, 2.25 महिने, 3 महिने अशी पाळीला बसते ताई. याचं कारण काय? नाही, याच्यासाठी तुम्ही ताबडतोब तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा, ताबडतोब. आणि जर तुम्हाला स्त्री रोग तज्ञाशी संपर्क साधा, आणि जर शक्य नसेल तर मला फोन करा, मी बोलणं करून देईन.
ठीक आहे ताई. हॅलो. अहो मॅडम, हे जे चिकनगुनिया वगैरे ह्याला पण काय प्रिकॉशन घेता येतं का, असं प्रतिकार शक्ती? त्याने किती दुखतं ना अंग वगैरे. हो, प्रतिकार शक्ती चांगली असेल तर चिकनगुनिया होणारच नाही. आणि अंगदुखी जर असेल तर ती घालवण्यासाठी किंवा त्या अंगदुखी सोबत परत आपल्याला काही व्हायला नको म्हणून आपलं रेझिस्टन्स चांगलं पाहिजे. तर हे जे पदार्थ मी जे आता सांगितले हे खाल्ले तर तुम्हाला याच्यापासून खूप फायदा होईल. एकदा सुरुवात करून बघा, तुम्हाला खूप फायदा होईल याच्यापासून. थँक्यू मॅडम, थँक्यू. साईराम. हेलो. हाँ बोलो कीर्ति। हाँ जी, मैं कह रही थी कि अगर अभी जैसे वेदर चेंज हो रहा है, उससे हाँ। ऑक्सीजन लेवल में कमी आती है, हम्म। तो उसके लिए क्या करना चाहिए? नहीं, ऑक्सीजन लेवल में कमी नहीं आती है। अगर आपका हीमोग्लोबिन अच्छा होगा तो कोई कमी नहीं आएंगी। हीमोग्लोबिन अगर कम रहा तो फिर कमी आएंगी। पर आपका हीमोग्लोबिन अच्छा करने के लिए आपको आयन युक्त पदार्थ खाने पड़ेंगे। हीमोग्लोबिन कम क्यों होता है, उसके भी 2-3 ही कारण है। एक तो हमारे खान पान में आयन युक्त पदार्थ नहीं है, जो मुझे लगता है कि ये बहुत बड़ा कारण नहीं है सबके खान पान में, क्योंकि हम पालक खाते हैं, पोहा खाते हैं, इन सब में से हमको आयन मिलता है। लेकिन गलती कहाँ होती है, हम पोहा तो खा लेते पर पोहे के साथ चाय पी लेते। तो ये चाय पीने से जो भी आयन था पोहे में का वो हमें मिलता नहीं है, उसका पचन नहीं होता है। तो आप जब पोहा खाते हो तो भरपूर मात्रा में आयन मिलेगा। पालक खाओगे, इमली खाओगे, भरपूर मात्रा में आयन मिलेगा। गुड़ खाते हैं हम लोग, उसमें भी आयन होता है। तो ये कारण नहीं है आयन कमी होने की। हो सकता है महामारी में ज्यादा ब्लड जाता होगा तो भी हम एनीमिक हो सकते हैं, और अगर एनीमिक हो गए तो हमारे शरीर में हीमोग्लोबिन कम होगा और फिर हमारा शरीर को ऑक्सीजनेशन प्रॉपर नहीं होगा। नहीं, जैसे तो हाँ साईराम, बोलिए। ये अस्थमा के पेशेंट है, तो हाँ। ऑक्सीजन लेवल से रात में 75, 85 ऐसा हो जाता है, तो हाँ। क्या करना चाहिए? नहीं तो उसके लिए आपको लंग के एक्सरसाइज करने पड़ेंगे ना। सांस लो, सांस छोड़ो, लंग के जितने भी एक्सरसाइजेस है वो करने पड़ेंगे आपको, ताकि आपको जो आपका SpO2 बोल रहे हैं ना आप, तो वो SpO2 अच्छे मात्रा में बराबर बना रहे। अच्छा. भस्त्रिका वगैरेचे प्राणायाम आहेत की नाही, भस्त्रिका, अनुलोम विलोम ये लोग वगैरे ये आपको करना पड़ेगा, लंग के एक्सरसाइज करने ही पड़ेंगे। अच्छा. और अभी जैसे क्वारंटाइन, ये कोविड की वजह से घर में ही रहना होता है, तो हाँ। उसकी वजह से थोड़ा सा टमी भी आ गया है, तो उसके लिए कुछ उपाय हैं? क्या हो गया है? पोट वाढलं त्यांचं हाँ समोर. हाँ, नहीं अगर आपका पेट बढ़ गया है तो उसके लिए भी है कि खान पान थोड़ा सा हमको देखना पड़ेगा। जैसे मैंने बताया, फ्रूट्स एंड वेजिटेबल्स 40% खाने पड़ेंगे आपको आपके आहार में। और दूसरी बात, पेट के एक्सरसाइज करने पड़ेंगे। सीटिंग पोजीशन हमारी हरदम टाइट चाहिए, ऐसे पेट निकाल के या फिर ऐसे झुक के हम बैठे तो पेट एक उसकी पूरी लैक्सिटी निकल जाती है और फिर पेट ऐसा बलून के जैसा बाहर आ जाता है। या फिर आपकी उम्र अगर अभी आपका मेनोपॉज आता होगा, आपकी उम्र 45 से ज्यादा होगी तो हो सकता है मेनोपॉज के कारण भी ये हो सकता है, तो वो भी रूल आउट करना पड़ेगा। जी ठीक है जी, थँक्यू. साईराम. मॅडम, काढ्याचे प्रमाण ते एकदा परत चार्ट टाकाल. हो देते, मी प्रियाताईंना पाठवते म्हणजे तो मिळेल चार्ट तुम्हाला. ताईंना किंवा विदिशा ताईंना पाठवलं तर आम्हाला ते सर्क्युलेट करतील. हो हो, काढा आणि पूर्ण दोन्ही पण. नक्की नक्की नक्की. खूप छान वाटलंय, खूपच सुंदर. छान. खूप धन्यवाद ताई. हा बोलायचंय, बोला बोला. माझी एक मैत्रीण आहे, प्रेग्नन्सीत तिला म्हणजे दुसरा महिना लागला की सर्दी चालू होते, तर मग आपण तिला ही गोळी देऊ शकतो का आपली हळदीवाली? हो देऊ शकतो. फक्त मी जे तुम्हाला आधी तीन वेळा असं तिचं अबॉर्ट झालेलं आहे, तर सर्दीच्याच कारणामुळं मग तिला ते औषधं घ्यायचं काम पडलं आणि ते खराब झालं. आधी म्हणजे डॉक्टरला दाखवायचं. दुसरी गोष्ट म्हणजे ही हळदीची गोळी मी नॉर्मल असताना म्हणते आहे 2-2.5 तासांनी घ्यायची, पण प्रेग्नन्सी मध्ये साधारण 4 तासांनी द्यायची. ठीक आहे. साईराम. साईराम ताई, हळदीची गोळी कशी बनवायची?
हळदीची गोळी मी रेसिपी तुम्हाला सांगितली आहे बघा. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गूळ, पाव चमचा मीठ आणि पावच चमचा तूप असं एकत्र टाकायचं, त्याला कालवायचं आणि त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवायच्या आणि डबीमध्ये भरून ठेवायच्या. ठीक आहे. सर्दी झाली की त्याचा उपयोग होतो ना चांगला? सर्दी होऊ नये म्हणून त्याचा उपयोग. ठीक आहे. ओके. साईराम. साईराम दीदी, जनता के लिए जो गोली का नाम बताया वो वापस बताओ ना, स्पेलिंग बताओ उसके. ALBEMI आगे NT मिंट पुदीना, ALBEMINT. अच्छा. हा. ठीक आहे. तर मला वाटते सर्वांचं छान समाधान झालेलं आहे आणि खरंच उपयुक्त माहिती सांगितली आहे. आता पुढचा भाग आपली मंजूताई बघेल. साईराम. अंजलि दीदी, आपका फोन नंबर यहीं पे दे दो ना हम लोगों को. है ना प्रिया के आपको पास? मिलेगा दीदी, आपको मिल जाएगा, नंबर मिल जाएगा, है ना? डोंट वरी. धन्यवाद. अंजली प्रिया, मला एक प्रश्न विचारायचा होता हा विद्या. डॉक्टरांना की गरमीमध्ये स्किन ॲलर्जी होती, याच्यावरती काय उपचार? तुम्ही आधी स्किन स्पेशलिस्टला भेटा. नाही, आता उन्हाळ्यामध्ये कधी कधी होतं, त्याच्यासाठी काय? नाही, स्किन स्पेशलिस्टला भेटा. कारण मला जरी माहित असलं तरी मी त्यात अधिकारवाणींनी सांगू नाही शकत, कारण मी स्किनची डॉक्टर नाही. ओके, ठीक आहे. ठीक आहे. साईराम. हॅलो साईराम. अजून रेखा. हा रेखा, लास्ट प्रश्न घेऊ आता. रेखा. हो, चहा पुडसाठी आपण रेसिपी सांगितली ना चहा करण्यासाठी. त्यातला कसं रे, अर्धा चमचा धने, जिरे अर्धा चमचा. ते मी पाठवते तुम्हाला, मी तुम्हाला. हो, या ग्रुपवरतीच टाका म्हणजे आम्हाला पण भेटेल ना. हा चार्ट ग्रुपवरतीच टाका म्हणजे आम्हाला भेटेल सर्वांना. हो, पाठवू. थँक्यू. मंजुश्री. हा, साईराम. खूप सुंदर अंजलीताई, आपलं अतिशय सुंदर आणि इतकी वेगळी माहिती आपण दिली आणि आपल्या ओघवत्या वक्तृत्व इतकं सुंदर आपण मार्गदर्शन आम्हाला सगळ्यांना केलं की आम्हाला जी माहिती नव्हती की आतापर्यंत कधी आम्ही तो विचारही केला नव्हता. लिम्फ नोडचं तुम्ही सांगितले, व्यायाम सांगितले, हे अतिशय सुंदर पद्धतीने आपण प्रेझेंट केलं आणि खूप छान आम्हाला माहिती, नाविन्यपूर्ण माहिती आम्हाला तुम्ही दिली. आणि या सर्व म्हणजे ह्या कोरोनाच्या महामारीमुळं आता सगळ्यांसाठीच ही प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठीची जे आहार आहे किंवा व्यायाम आहे तो अतिशय उपयुक्त असं तुम्ही माहिती आम्हाला सर्वांना दिलेली आहे आणि सुंदर सादरीकरण आपलं होतं आणि सर्वांनाच ते खूप उपयुक्त आहे. अशा तुम्हाला मी आज सर्व आमच्या सख्यांकडून एक शब्दांचा उपहार देते. ताई, आम्ही ऋणी आहोत आपले, देतो शब्द सुमनांचा उपहार. आपला मौल्यवान वेळ दिला आम्हाला, आज मानते मी प्रेमपूर्वक आभार, मनापासून आभार. धन्यवाद. आपले राज्याध्यक्ष माननीय सातपुते काका आपला बहुमूल्य वेळ देऊन या कार्यक्रमात उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार. तसेच आमच्या सतत नाविन्याचा ध्यास घेतलेल्या माता बाल संगोपन सेवेबद्दल तळमळ असणाऱ्या आणि या कार्यक्रमाचे संयोजन करणाऱ्या आपल्या माता बाल संगोपनच्या म्हणजे अध्यक्ष आपल्या स्टेट कोऑर्डिनेटर्स आणि माननीय प्रियाताई राजवाडे आणि अनुजाताई कनकावर यांचेही मी मनपूर्वक आणि प्रेमपूर्वक आभार मानते. तसेच आज नवीन भैया यांनी आम्हाला YouTube लिंक ही चालवून दिली त्याच्याबद्दल त्यांचेही मी आम्हा सर्वांतर्फे आभार मानते. आजचे आपल्या सगळ्या माता बाल संगोपन टीमच्या डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर्स, स्टेट इंटर डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर्स, आणखी
आपल्या ह्या सध्याच्या कार्यक्रमाच्या स्वयंसेविका आणि उपस्थित सर्व साई सख्यांचे मी मनापासून आभार मानते. आता आपण संध्याताईंनी रचलेली एक छानशी कविता ऐकूया. साईराम. ओम श्री साईराम. आभार शब्द पुरेसा नसे या बहुमोल व्यक्तिमत्वाला, आभार शब्द पुरेसा नसे या बहुमोल व्यक्तिमत्वाला, शब्द फुलांची गुंफुनी माला वाहते या अनमोल क्षणाला. कोरोना राक्षसाला हरविण्याची एकच नामी युक्ती, सर्वांनी वाढवूया स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती. त्याकरिताच प्रियाताईंनी संधी दिली आम्हा सर्वांना, आमंत्रित केले आमच्यासाठी डॉक्टर अंजलींना. कोरोनाला घाबरू नका, पाळा तुम्ही शिस्त, मास्क सॅनिटायझर वापरा, अंतर ठेवा जास्त, घरात राहा, सुरक्षित राहा, टाळा तुम्ही गर्दी, डॉक्टरांचा सल्ला घ्या, जरा होता सर्दी. वॅक्सिन घेतली म्हणून तुम्ही बनू नका राजे, काळजी घ्या स्वतःची, एवढे ऐका माझे. अर्थातच डॉक्टर अंजलींचे. स्वच्छ राहा, ताजे खा, क जीवनसत्व वाढवा, हिरव्या भाज्या, आंबट फळे, मोड आलेली कडधान्ये यांचा समावेश आहारात हवाच हवा. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचा डॉक्टर अंजलींनी दिला सल्ला, मिळून सख्यांनो कोरोनावर चला चढवूया हल्ला. लस आणि प्रतिकार शक्ती हीच आपली ढाल, डॉक्टर अंजलीच्या ऋणात राहू, करू कोरोनाला बेहाल, करू कोरोनाला बेहाल. जय साईराम. वा वा संध्याताई, फार छान, फार छान. थँक्यू अंजली. ती आवडली कविता? हो, तुमचं हे लिखाण, ही कविता मला पाठवा. नक्कीच पाठवायला. खूप आवडलं आम्हाला आपलं बोलणं आणि अतिशय उपयुक्त असं आपण बोललात. खूप खूप धन्यवाद सर्वांकडून आपले. आणि व्यायाम करणारी माझी सून होती, म्हणजे तिला सुद्धा आपण सगळे मिळून धन्यवाद देऊया, कारण तिने सुद्धा आपल्याला व्यायाम करून दाखवलेला. अर्थातच खूप खूप आभार त्यांचे पण, की त्यांनी आम्हाला व्यायामाचा डेमो दिला आणि खूप छान होता तो पण, अगदी सोपा साधा, कुणीही करू शकेल असा. धन्यवाद तुमच्या सुंदरींना पण, खूप खूप आभार त्यांचे पण. साईराम. आपण ओम शांती करूया प्रियाताई. शांती शांती शांती. समस्त लोकाः सुखिनो भवन्तु, समस्त लोकाः सुखिनो भवन्तु, समस्त लोकाः सुखिनो भवन्तु. ओम शांति शांति शांति. बोलो भगवान श्री सत्य साई बाबा जी की जय. जय साईराम. साईराम. थँक्यू. साईराम.